हनुमान जन्मोत्सव काही दिवसांवर आला आहे आणि बजरंगबलीच्या आवडीचं तुम्ही काही नैवेद्य करणार असाल तर अशी गोड रसरशीत बुंदी तुम्ही घरच्या घरी करू शकता. आज मी सगळ्यात सिक्रेट ट्रिक तुम्हाला सांगणार आहे. ही बुंदी पहिल्या प्रयत्नात सुद्धा गोल गरगरीत कशी बनेल ह्याच्या सगळ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. असं मानलं जातं की बजरंगबलीला बुंदी आणि बुंदीपासून तयार होणारे पदार्थ अत्यंत प्रिय आहेत. चला तर मग लगेचच पाहूया गोल गरगरीत आणि तितकीच रसरशीत गोड बुंदी पहिल्याच प्रयत्नात घरी कशी बनवायची ते पाहूया. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. बुंदी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे बेसन. त्याआधी इथे मी एक ताट घेतलं आहे आणि त्यामध्ये पीठ चाळायची जी चाळण असते ती घेतली आहे. यामध्ये आपल्याला घरातली कोणतीही एखादी वाटी किंवा कपाचं माप घ्यायचं आणि त्याने सर्व मापं आपल्याला मोजून घ्यायची आहेत. तर आज मी इथे मेजरमेंट कपचा 1 कप भरून बेसन घेतलं आहे. हे मी घरी दळलेलं बेसन आहे, म्हणजे गिरणीमधून दळून आणलेलं आहे. तुम्ही रेडीमेड बेसन वापरलं तरी देखील चालेल. रेडीमेड उलट बेसन असेल तर अतिउत्तम, कारण बुंदी बनवण्यासाठी अगदी बारीक बेसनचा वापर केला जातो. रेडीमेड बेसन असू दे किंवा घरी दळलेलं, ते आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे. सर्वात मोठी आपण चूक करतो ते म्हणजे बेसन न चाळता त्याची बुंदी बनवायला घेतो, पण तसं करायचं नाही. बेसन चाळल्यामुळे बेसन हलकं बनतं आणि बुंदी आपली हलकी आणि रसरशीत होते. इथे बघू शकता उरलेला जो चोथा आहे तो आपल्याला टाकून द्यायचा आहे. असं बारीक आपल्याला बेसन मिळालं पाहिजे, म्हणजे बुंदी आपली मस्त अगदी होते. ही झाली बुंदी बनवण्याच्या बाबतीतली पहिली टीप. ते म्हणजे बेसन कोणतंही असलं तरी चाळणीने चाळून घेणं आवश्यक आहे. आता हे बेसन आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता या बेसनमध्ये आपल्याला पाणी घालून ते फेटून घ्यायचं आहे. फेटण्यासाठी तुम्ही अशा विस्करचा वापर करू शकता किंवा नसेल तर घरामध्ये हा जो काटा चमचा असतो त्याने सुद्धा तुम्ही फेटून घेऊ शकता, म्हणजे अजिबात त्यामध्ये गुठळ्या राहत नाही. आता यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालणार आहे. इथे बघू शकता सुरुवातीला 1 कप भरून पाणी घेतलं आहे आणि त्यामधलं फक्त पाव कप पाणी मी घालणार आहे आणि व्यवस्थित असं फेटून घेणार आहे. फेटताना सुद्धा एक महत्त्वाची टीप तुम्हाला मी इथे देईन, ती म्हणजे ज्या दिशेने तुम्ही फेटाल त्याच दिशेने सुरुवातीपासून शेवटपर्यंत बेसन आपल्याला फेटून घ्यायचं आहे. आता इथे मी उजव्या बाजूने फेटून घेत आहे, तर बेसन अगदी हलकं होईपर्यंत मी उजव्याच बाजूने फेटून घेणार आहे. पाव कप पाणी घातल्यानंतर आणखीन मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि हे चांगलं आता मी फेटून घेणार आहे. अगदी गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर मात्र आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे. आता सर्वांना प्रश्न पडला असेल की बेसन कधीपर्यंत फेटायचं. त्यासाठी आजवर कोणीही न सांगितलेली मी एक सिक्रेट ट्रिक तुम्हाला सांगत आहे, म्हणजे पहिल्या प्रयत्नात अगदी गोल गरगरीत तुमची बुंदी तयार होईल. इथे बघू शकता मी एका पेल्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये या बेसनचा एक गोळा घालणार आहे. तुम्ही बघू शकता हा बेसनचा गोळा अगदी पाण्याच्या तळाशी गेला आहे, पाण्याच्या तळाशी जाऊन बसला आहे, म्हणजे बेसन अजूनही फार जड आहे. तर हे आपल्याला बेसन हलकं होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे. जोपर्यंत बेसन हलकं होत नाही आणि हा गोळा पाण्याच्या वर तरंगून येत नाही तोपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे. आता मात्र आपल्याला ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं. तुम्ही बघू शकता फक्त 1 टीस्पून म्हणजे 1 छोटा चमचा भरून मी पाणी घातलं आहे आणि पुन्हा एकदा फेटून घेणार आहे. पुन्हा 1 छोटा चमचा भरून पाणी घालायचं आहे आणि पुन्हा फेटून घ्यायचं आहे. असं आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगलं हे बेसन फेटून घ्यायचं आहे. सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल बेसनचा रंग किती गडद पिवळा होता. जसजसं बेसन आपण फेटत जाऊ तसं त्याचा रंग हलका व्हायला सुरुवात होईल. आता हे बेसन सुरुवातीला मी 2 ते 3 मिनिटं चांगलं फेटून घेणार आहे. इथे मी 3 ते 4 मिनिटं बेसन फेटून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती मऊसूत हे बेसन तयार झालं आहे. आता ह्यामध्ये अगदी चिमूटभर मी दाखवते तेवढाच आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे. यामुळे बुंदी हलकी होते आणि त्यामध्ये जो आपण तयार पाक करणार आहोत तो जायला मदत होते. आता खाण्याचा सोडा घातल्यानंतर आणखीन 1 छोटा चमचा मी पाणी घालणार आहे आणि चांगलं हे आणखीन 3 ते 4 मिनिटं फेटून घेणार आहे, जोपर्यंत बेसन हलकं होत नाही. इथे मी बेसन चांगलं फेटून घेतलं आहे आणि तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता. अशी सरसरीत कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. आता पुन्हा एकदा मी पाणी घेणार आहे पेल्यामध्ये आणि त्यामध्ये तुम्हाला आता हे पीठ घालून दाखवणार आहे. सुरुवातीला तुम्ही बघितलेलंच पीठ कसं तळाशी जाऊन बसलेलं आणि आता तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये पीठ कसं तरंगून वर आलं आहे. एकही थेंब पिठाचा खाली बसला नाही.
एवढं पीठ हलकं होईपर्यंत मला साधारण हे 6 ते 7 मिनिटं चांगलं फेटून घ्यावं लागलं आहे. थोडीशी मेहनत करावी लागते, पण पहिल्या प्रयत्नात बुंदी रसरशीत आणि गोल गरगरीत बनते. 1 कप बेसनसाठी मला इथे पाऊण कपापेक्षा थोडंसं कमी पाणी लागलं आहे. म्हणजे अर्धा कपापेक्षा थोडंसं जास्तीचं पाणी इथे मी वापरलं आहे. अर्थात ते बेसन कशाप्रकारे आहे त्यावर सुद्धा अवलंबून असतं. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, पीठ हलकं होईपर्यंत फेटून घ्यायचं आणि अशी सरसरीत कन्सिस्टन्सी असली पाहिजे. पटकन ते पडलं पाहिजे. फार जास्त घट्ट किंवा फार जास्त पातळ ठेवायचं नाही. आता हे झाकून थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवूया. तोपर्यंत यासाठी लागणारा पाक कसा करायचा ते बघूया. त्यासाठी इथे मी कढई घेतली आहे. त्यामध्ये ज्या कपाने आपण बेसन मोजून घेतलेलं त्याच कपाने 1 कप भरून साखर घ्यायची आहे आणि त्याच कपाने आपल्याला 1 कप भरून पाणी घालायचं आहे. प्रमाण अगदी सोपं आहे. जेवढं बेसन तेवढीच साखर तेवढंच पाणी घ्यायचं आहे. आता ही कढई मी गॅसवर ठेवली आहे. त्यामध्ये मी 2 वेलच्या अशा सोलून घालणार आहे. तुम्ही बघितलं असेल बुंदी खाताना वेलचीचे अख्खे दाणे आपल्याला त्यामध्ये भेटतात. तशाच पद्धतीने आपल्याला ह्या पाकामध्ये 2 वेलच्या सोलून घालायच्या आहेत. सोबतच इथे मी केशराच्या काही काड्या घालणार आहे. हे पूर्णपणे ऐच्छिक आहे. आवडत असेल तर घालू शकता, नाही घातलं तरी देखील चालेल. आता ही साखर आपल्याला गॅसची आच मोठी करायची आणि पूर्णपणे या पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे. एकदा साखर विरघळली की आपल्याला मध्यम आच करायची आहे आणि फक्त पुढचे 2 मिनिटं हा पाक शिजवून घ्यायचा आहे. फार जास्त 1 तारी 2 तारी पाक करायचा नाही. जसं आपण गुलाबजामसाठी चिकट पाक करतो तसाच बनवायचा आहे. इथे बघू शकता पुढच्या 2 मिनिटांमध्ये असा चिकट पाक तयार झाला आहे. आता लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि ही कढई आपल्याला दुसऱ्या बाजूला शिफ्ट करून घ्यायची आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून हा पाक थंड होणार नाही. तो आपल्याला कोमट हवा आहे, त्यामुळे झाकण लावून ठेवायचं. आता आपण जे बेसनचं तयार मिश्रण घेतलेलं त्यामध्ये 2-3 ड्रॉप मी पिवळा रंग मिक्स करून घेणार आहे. तुम्ही फक्त पिवळ्या रंगाची सुद्धा बनवू शकता. जर तुम्ही ह्यामध्ये थोडासा रंग मिसळला तर फार सुंदर रंग येतो. नुसत्या बेसनला तो रंग येत नाही, फार फिकी बुंदी पडते. त्यामुळे मी थोडासा 2-3 ड्रॉप माझ्याकडे लिक्विड कलर होता तो घातला आहे आणि व्यवस्थित हा मिसळून घ्यायचा. आता कढईमध्ये मी तेल चांगलं गरम करून घेतलं आहे मध्यम आचेवर. तेल किंवा तुपाचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. आता घरातलाच आपल्याला झारा घ्यायचा आहे. बुंदी पाडण्याचा झारा वेगळा असतो, पण आपण थोड्या प्रमाणात बुंदी करतोय त्यामुळे मी घरातलाच झारा घेतलाय. झारा ठेवताना सुद्धा बघू शकता तेलाच्या फार वर ठेवायचं नाही किंवा फार तळाशी ठेवायचं नाही. थोड्याशा उंचीवर म्हणजे 3-4 इंच उंचीवर आपल्याला हा झारा ठेवायचा आहे. आणि हे बुंदीचं मिश्रण सोडताना सुद्धा तुम्ही बघू शकता कडेपासून सुरुवात करायची आहे आणि नंतर मध्यभागी सोडायचं आहे. झारा अजिबात आपल्याला हलवायचा नाही. बघू शकता आपण तयार केलेलं बेसन हलकं असल्यामुळे भराभर हे बुंदीचे गोळे असे वर येत आहेत आणि किती हलके झाले आहेत आणि आकार तुम्ही बघू शकता कशी गोल गरगरीत बुंदी तयार झाली आहे. पहिल्या प्रयत्नात सुद्धा तुम्ही अशी बुंदी तयार करू शकता. मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स लक्षात घ्यायच्या आणि ही बुंदी अशी पाडून घ्यायची. मध्यम आच आहे गॅसची इथे जेव्हा मी बुंदी इथे सोडत आहे. एकदा बुंदी अशी सोडून झाली की तुम्हाला वाटलं की हळूहळू बुंदी कमी पडते तर लगेच हा झारा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि गॅसची आच मंद करायची आणि पुढचे 2 मिनिटं ही बुंदी चांगली या तेलामध्ये किंवा साजूक तूप घातलं असेल तर त्यामध्ये तळून घ्यायची आहे. फार कच्ची ठेवायची नाही, नाहीतर बुंदी नरम पडू शकते किंवा पाकात घातल्यावर ती बसू शकते. त्यामुळे छान अशी मस्त कुरकुरीत ही तळून घ्यायची आहे. एकदा व्यवस्थित अशी तळली गेली की लगेचच ही एखाद्या झाऱ्यावर अशी निथळून काढायची आहे. पूर्णपणे तेल यामधलं निथळायचं आहे. इथे तुम्ही बुंदी बघू शकता, मी जवळून दाखवते आहे किती गोल गरगरीत दाणे तयार झाले आहेत अगदी मोत्यासारखे. आता ही निथळलेली बुंदी आपण जो कोमट पाक तयार करून घेतलेला त्यामध्ये घालायची. आणखी एकदा बुंदी मी तुम्हाला पाडून दाखवते. प्रत्येक वेळेला झारा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. कडेपासून मिश्रण सोडत यायचं आणि नंतर मध्यभागी सोडायचं. थोड्याशा उंचीवरून बुंदी आपल्याला झारा न हलवता सोडून घ्यायची आहे आणि नंतर गॅसची आच मंद करून व्यवस्थित बुंदी तळून घ्यायची आहे. तळलेली बुंदी पूर्णपणे तेल निथळवून या कोमट झालेल्या पाकामध्ये घालायची आहे. आज मी रंगीबेरंगी बुंदी करणार आहे, त्यामुळे इथे मी लाल रंग घेतला आहे आणि फक्त एक पळीभर मिश्रणामध्ये 1 ड्रॉप हा लाल रंग घालणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि उरलेल्या पळीभर मिश्रणामध्ये मी हिरवा रंग घालणार आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित मिसळून घेणार आहे. तुम्ही फक्त पिवळ्या रंगाची बुंदी करू शकता. माझ्याकडे रंग उपलब्ध होते त्यामुळे मी 2 रंग आणखीन यामध्ये मिसळून घेणार आहे. मगाशी सांगितलेल्या पद्धतीप्रमाणेच मी इथे लाल रंगाची बुंदी पाडून घेणार आहे. प्रत्येक बुंदीचा आकार किती मस्त आला आहे. प्रत्येक बुंदी गोल गरगरीत पडली आहे.
कधी-कधी आपण काय करतो, हे झाऱ्यावरचं मिश्रण आहे, ते घाई करतो आणि बुंदी पटकन पडावी म्हणून चमच्याने हे झाऱ्यावरचं मिश्रण असं मिसळून घेतो आणि भराभर बुंदी पाडायचा प्रयत्न करतो. पण तसं करायचं नाही, त्यामुळे बुंदीचा आकार बदलू शकतो. थोडासा संयम आपल्याला बाळगायचा आहे, त्यामुळे मस्त अशी गरगरीत बुंदी तयार होते. इथे मी लाल रंगाची बुंदीसुद्धा बनवून घेतली आहे, तीसुद्धा पाकात घालणार आहे. अशाच पद्धतीने हिरव्या रंगाची सुद्धा मी बुंदी बनवणार आहे आणि तीसुद्धा पाकात मिसळून घेणार आहे. इथे बघू शकता संपूर्ण 1 कप बेसनची मी बुंदी बनवून घेतली आहे आणि संपूर्ण बुंदी बनवेपर्यंत अर्धा जास्त पाक या बुंदीने शोषून घेतला आहे. आता ही व्यवस्थित अशी मिसळून घ्यायची आणि ह्यामध्ये आता मी थोड्याशा मगजच्या बिया म्हणजे टरबूजाच्या बिया घालणार आहे. दुकानामध्ये सुद्धा बुंदीमध्ये किंवा लाडूमध्ये अशा बिया असतात. या दिसायला सुद्धा फार सुंदर दिसतात. त्यामुळे मी घातल्या आहेत. आता ह्यामध्ये 1 चमचा भरून मी साजूक तूप घालणार आहे. आज आपण तेलामध्ये बुंदी तळलेली, तुम्ही तुपात तळली असेल तर इथे साजूक तूप घालण्याची गरज नाही. पण मी तेलामध्ये तळलेली, त्यामुळे ह्या पाकामध्ये असं वरून साजूक तूप घातल्यामुळे बुंदीला एक साजूक तूपचा स्वाद येतो. त्यामुळे जरी तुपात तुम्ही तळली नसेल तरी तो स्वाद तुपाचा येतो. त्यामुळे मी वरून घालणार आहे आणि हे तूप आपल्याला या पाकामध्ये मिसळून घ्यायचं आहे. आणि इथे बघू शकता मी दाबते त्याप्रमाणे ही बुंदी अशी या पाकामध्ये दाबून ठेवायची. म्हणजे सर्व बुंदी पाक शोषून घेईल आणि पाक पूर्णपणे कोरडा होईल. आता झाकून आपल्याला ही बुंदी साधारण 2-3 तासासाठी अशीच पाकामध्ये मुरवत ठेवायची आहे. इथे बघू शकता 4 ते 5 तास मी ही बुंदी या साखरेच्या पाकामध्ये भिजत घातलेली आणि आता तुम्ही बघू शकता साखरेचा पाक पूर्णपणे ह्यामध्ये शोषला गेला आहे. बुंदी व्यवस्थित कोरडी झाली आहे. जर चुकून थोडासा जरी साखरेचा पाक तुमचा शिल्लक राहिला असेल तर काय करायचं, थोडासा गॅसवर ही बुंदी शिजवून घ्यायची आणि साखरेचा पाक आटवून घ्यायचा आणि तो पूर्णपणे आपल्याला कोरडा करून घ्यायचा आहे. किंवा जास्तीचा पाक असेल तर तुम्ही तो काढून सुद्धा टाकू शकता आणि दुसऱ्या सरबतामध्ये याचा वापर करू शकता. इथे बघू शकता अजिबात साखरेचा पाक उरलेला नाही आणि अशी रसरशीत बुंदी तयार झाली आहे. तुम्हाला माझी ही आजची बुंदी बनवण्याची पद्धत आणि टिप्स कशा वाटल्या? आवडल्या असतील तर एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि ही बुंदीची रेसिपी नक्की घरी करून बघा आणि कशी झाली ती कमेंट करून मला नक्की कळवा. प्रेषिताच किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा, जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. येत्या हनुमान जन्मोत्सव उत्सवाला अशा पद्धतीने गोड बुंदीचा प्रसाद करून नक्की बजरंगबलीला अर्पण करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह. धन्यवाद.